या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। थोड्याच वेळात वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 556 नागरिकांना नव्या घरांच्या चाव्या मिळणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून नव्या घरांची पाहणी। कोशल रोडच्या 5.25 किलोमीटर लांबीच्या विहार क्षेत्राचे आणि 4 पादचारी भुयारी मार्गांचं आज लोकार्पण। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार। संजय राऊतांकडून वारकऱ्यांचा धारकऱ्यांचा अपमान। राऊतांनी सर्वांची माफी मागावी, मांस विक्री बंद करून महाराष्ट्राला नपुंसक बनवताय का, या राऊतांच्या वक्तव्यानं भाजपचे नवनाथ बन आक्रमक। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची या महिन्यात सुनावणी नाहीच। 20 ऑगस्टऐवजी 8 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार। खटला लवकर संपवायचा आहे अशी कोर्टाने टिप्पणी केली असतानाही सुनावणी लांबणीवर। सुप्रीम कोर्टाच्या उंबरठ्यावर लोकशाही तडफडते। तिला न्यायाचं पाणी वेळेवर नाही मिळालं तर ती मरेल। खंडपीठ कुठलाही असो, सरन्यायाधीशांनी लक्ष घालावं। उद्धव ठाकरेंची भूषण गवईंना विनंती। सुरज चव्हाण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीसपदी। मारहाण प्रकरणानंतरही सुरज चव्हाणांवर नवी जबाबदारी। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केली होती मारहाण। छावा संघटनेच्या नाकावर टिचून राष्ट्रवादी पक्षाचे सुरज चव्हाण यांना प्रमोशन दिलं। हेच का महाराष्ट्राचे गुडगर्वांनाच। अंजली दमानी यांची राष्ट्रवादीवर टीका। नवाब मलिक BMC निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची धुरा सांभाळणार। मुंबई पालिका निवडणुकांसाठी मलिकांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीकडून समितीची स्थापना। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांसह चौघांना अटक। अनधिकृत इमारतींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई। उदय सामंतांनी स्वतःच्या मतदारसंघासाठी 20 कोटींचा निधी राखीव ठेवला, तर खासदार नारायण राणेंना फक्त 5 कोटींचा निधी दिला। नितेश राणेंचा आरोप, तर नितेश राणेंना शुभेच्छा, पण सामंतांनी बोलणं टाळलं। 20 ऑगस्टला विधिमंडळ विशेषाधिकार समितीची बैठक। राज्याचे मुख्य सचिव, गृहसचिव, पोलीस महासंचालकांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश। आमदारांना प्रोटोकॉलनुसार वागणूक मिळावी अशी सूचना देण्यात येणार, सूत्रांची माहिती। नालासोपारा मतदारसंघातील मतदार यादीत एकाच महिलेचं 6 वेळा नाव। ठाकरेंच्या सेनेचा आरोप। सुषमा गुप्ता या एकाच महिलेचं मतदार यादीत 6 वेळा नाव। ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंचं ट्विट। पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। मृत व्यक्तींसोबत चहा पिण्याची संधी दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे धन्यवाद। ट्विट करत राहुल गांधींचा खोचक टोला। बिहारमध्ये मतदार यादीत मृत घोषित केलेल्या व्यक्तींना राहुल गांधींची त्यांनी घेतली भेट। आमदार तानाजी सावंतांच्या मुलाच्या अपहरणाची केस बंद। पोलिसांकडून न्यायालयात बी फायनल रिपोर्ट सादर। अपहरणाची तक्रार चुकीची असल्याचं तपासात समोर। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी हैराण झालेल्या प्रवाशांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार, तर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न पार पडावा यासाठी 900 पोलीस तैनात असणार। ICICI बँक अखेर नमली। टीकेनंतर मिनिमम बॅलन्सच्या निर्णयात बदल। शहरी आणि महानगरांमधील खातेधारकांना 50,000ऐवजी 15,000 मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार। सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्याची चर्चा। उद्योजक रवी घई यांची नात सानिया चंडोकशी अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा। कार्यक्रमावेळी दोन्ही कुटुंबातील मोजके सदस्य उपस्थित होते। एका इंग्रजी वृत्तपत्राचं वृत्त। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।